नमस्कार मित्रांनो. सध्या लोकसभेमध्ये सादर झालेलं विधेयक जो सध्या खूप चर्चेत असलेला एक विषय आहे. ऑफिस सुटल्यानंतर काम नको, नक्की काय आहे राईट टू डिस्कनेक्ट, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण तुर्तास तुम्ही कधी विचार केला आहे का की न्यायासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवण्याऐवजी तुमचा वाद काही तासात दोन्ही पक्षांच्या सहमतीने आणि 1 रुपयाही खर्च न करता मिटवता आला तर? भारतामध्ये 4,65,00,000हून अधिक खटले प्रलंबित असताना एका यंत्रणेने 1,80,00,000हून अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत. आणि ती यंत्रणा म्हणजेच लोक अदालत, म्हणजे जनतेचं न्यायालय. आज आपण लोक अदालतीची संकल्पना, तिचा ऐतिहासिक आणि कायदेशीर आधार, ती कशा प्रकारे काम करते आणि आकडेवारींसह तिचे सध्याचे प्रभावी योगदान पाहणार आहोत. चला तर मग या न्यायिक क्रांतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. लोक अदालतीची पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक आधार पाहायचा झाल्यास लोक अदालतीची जी मुळे आहेत ती भारताच्या प्राचीन न्यायपंचायती आणि महात्मा गांधींच्या समेटाच्या तत्वज्ञानामध्ये आहेत. परंतु आधुनिक काळामध्ये याला ताकद मिळाली ती संविधानातून. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून संविधानामध्ये कलम 39A जोडले गेले. या कलमाने शासनावरती गरीब आणि दुर्बळ घटकांना मोफत आणि समान न्याय मिळवून देण्याची जबाबदारी टाकली. हेच लोक अदालतीचे घटनात्मक बंधन आहेत. पहिली लोक अदालत म्हणजे आधुनिक स्वरूपातील पहिली प्रायोगिक लोक अदालत 14 मार्च 1982 रोजी गुजरात राज्यातील उना जिल्हा जुनागड येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. या यशाने हे सिद्ध केले की भारतीय समाज सहमतीने वाद सोडवण्यासाठी तयार आहे. याच लोक अदालतींचा कायदेशीर आधार आणि रचना पाहायची झाल्यास या लोक अदालतीच्या अभूतपूर्व यशानंतर तिला कायदेशीर अधिमान्यता देणे आवश्यक झाले. त्यानंतर 1987 मध्ये विधी सेवा प्राधिकरण अधिनियम म्हणजेच लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 लागू करण्यात आला. या कायद्याने लोक अदालतीला वैधानिक दर्जा दिला. यामुळे लोक अदालतीने दिलेला निर्णय केवळ समझोता न राहता त्याला दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाचे म्हणजे सिव्हिल कोर्ट डिक्रीचे कायदेशीर सामर्थ्य प्राप्त झाले. आता या लोक अदालतीची रचना आणि अधिकार काय, तर लोक अदालतीचे बेंच न्यायासन हे सामान्यतः एक न्यायिक अधिकारी, मग ते सेवा देत असलेले किंवा निवृत्त, एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांनी बनलेले असते. या रचनेमुळे कायद्याचे ज्ञान तसेच सामाजिक आणि भावनिक पैलूंचा समेट साधला जातो. लोक अदालतीला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार, उदाहरणार्थ साक्षीदारांना समन्स पाठवणे, कागदपत्र तपासणे, हे सर्व प्राप्त असतात. आता लोक अदालतीची रचना आणि अधिकार काय, तर लोक अदालतीचे बेंच म्हणजे न्यायासन हे सामान्यतः एक न्यायिक अधिकारी, सेवा देत असलेले किंवा निवृत्त, एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांनी बनलेले असते. या रचनेमुळे कायद्याचे ज्ञान तसेच सामाजिक आणि भावनिक पैलूंचा समेट साधला जातो. लोक अदालतीला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार, उदाहरणार्थ साक्षीदारांना समन्स पाठवणे, कागदपत्र तपासणे, हे सर्व प्राप्त असतात. याच लोक अदालतीची कार्यपद्धती आणि लोक अदालतीचे प्रकार पाहायचे झाले तर लोक अदालत ही विन विन सिद्धांतावर चालते. येथे दोन्ही पक्ष समोरासमोर चर्चा करतात, कोणताही औपचारिक पुरावा सादर करण्याची गरज नसते आणि प्रक्रियेचे कठोर नियम देखील लागू होत नाहीत. न्यायाधीशांची भूमिका फक्त मध्यस्थीची असते, मीडिएटरची असते. कायदेशीर तरतुदीनुसार लोक अदालतीचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत, दुसरं कायमस्वरूपी लोक अदालत आणि तिसरं जे आहे ते दैनिक किंवा सातत्यपूर्ण लोक अदालत. आता राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे नालसाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात एकाच दिवशी आयोजित केली जाते. नालसा म्हणजे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. दुसरं आपलं होतं कायमस्वरूपी लोक अदालत, ही कलम 22B अंतर्गत सार्वजनिक उपयुक्ता सेवांशी म्हणजे पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस संबंधित वादांसाठी, उदाहरणार्थ वीज असेल, पाणी असेल, वाहतूक असेल, यांसाठी कायमस्वरूपी स्थापन केली जाते. ही न्यायालयात जाण्यापूर्वीच प्री लिटिगेशन म्हणून वाद सोडवते. आणि तिसरी दैनिक किंवा सातत्यपूर्ण लोक अदालत, तर स्थानिक स्तरावरती नियमितपणे आवश्यकतेनुसार आयोजित केली जाते. हे लोक अदालतीचे 3 मुख्य प्रकार आहेत. बरं, आपल्याला असा पण प्रश्न पडत असेल की लोक अदालत म्हणजे नेमकी कोणती प्रकरणे येतात, तर लोक अदालतीमध्ये केवळ समझोता करता येणारी म्हणजे
कंपाऊंडेबल प्रकरणे असतात. उदाहरणार्थ मोटार अपघात दावा असेल, MSCT आपण म्हणतोय. MSCT म्हणजे मोटर ऍक्सिडेंटल क्लेम ट्रिब्युनल, याच्यामधले खटले असतील. चेक अनादरण म्हणजे चेक बाउन्स. आता चेक बाउन्स जे आहे तर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 कलम 138 प्रमाणे चालवले जातात. त्याचबरोबर वैवाहिक आणि कौटुंबिक वाद असतील, बँकांचे कर्ज वसुलीचे वाद असतील, सामान्य दिवाणी आणि फौजदारी खटले केवळ समेटाने मिटवणारी अशी प्रकरणे याच्यामध्ये असतात लोक अदालतमध्ये. आता लोक अदालतीची वर्तमान स्थिती जर आपल्याला बघायची असेल, आकडेवारी आणि उदाहरणं जर पाहायची असतील, तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अपील नाही. बघा, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अपील नाही. लोक अदालतीचा निर्णय हा अंतिम असतो. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 21 नुसार या निर्णयाविरुद्ध कोणत्याही न्यायालयामध्ये अपील दाखल करता येत नाही. यामुळे वादास कायमस्वरूपी पूर्णविराम मिळतो. तो वाद तिथेच संपतो. लोक अदालतीच्या आकडेवारीची शक्ती जर पाहायची झाली तर नालसाच्या आकडेवारीनुसार लोक अदालतीच्या स्थापनेपासून आज तागायत 1,80,00,000हून अधिक प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली आहेत. त्याचबरोबर आर्थिक वितरण म्हणजे इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर याच प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई, दावे आणि समेटाद्वारे पक्षकारांना 1,00,000 कोटी आणि 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. उदाहरण, एका राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात दाव्याच्या म्हणजे MSCT एका केसमध्ये पीडित कुटुंबाला पारंपरिक कोर्टामध्ये 5 वर्ष वाट पाहावी लागली असती. साहजिक आहे. पण लोक अदालतीमध्ये काही तासांमध्येच दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवून त्यांना 8,00,000 इतकी नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यात आली. हे लोक अदालतीचे सामर्थ्य आहे. जर तुमचा कोणताही वाद असेल जो समझोत्यासाठी पात्र आहे, तर न्यायालयात वर्षानुवर्ष वाट पाहण्याऐवजी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे DLSA त्यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या प्रकरणाचा निपटारा लोक अदालतीत करण्यासाठी अर्ज करा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करून कायदेशीररित्या साक्षर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, नमस्कार.